हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव या ठिकाणी सध्या आध्यात्मिक वातावरणाचा आनंद लुटला जातोय। येथील ऐतिहासिक गुरुपतय्या मठ संस्थानमध्ये अखंड शिवनाम सप्ताह, ज्ञानयज्ञ आणि भव्य शिवमहापुराण कथा आणि श्री ग्रंथराज परम रहस्य पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण गिरगाव नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही समस्त गिरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि 108 सद्गुरू गुरुपादेश्वर शिवाचार्य स्वामींच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा पार पडत आहे। 6 जानेवारीपासून सुरू झालेला हा सोहळा 13 जानेवारीपर्यंत चालणार आहे। या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे बीड जिल्ह्यातील धारूर येथील श्री श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांची लाभलेली वंदनीय उपस्थिती। त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मठ संस्थानमध्ये दररोज पहाटेपासून कार्यक्रमांची रेलचेल असते। यामध्ये शिवपाठ, सद्गुरूंच्या समाधीवर रुद्राभिषेक, ग्रंथराज परम रहस्य पारायण, प्रवचन, शिवकथा आणि रात्री शिवकीर्तनाचा भाविक लाभ घेत आहेत। दररोज दुपारी आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भक्ती आणि सेवेचा अनोखा संगम या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अध्यात्म आणि संस्कृतीची जपवणूक करण्यासाठी गिरगावकरांनी घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे। जगाच्या कल्याणासाठी आणि आधुनिक युगामध्ये या सगळ्यातून आता आधुनिक युगामध्ये एवढी माणसाच्या मागे धावपळ चालू आहे आणि त्या धावपळीमध्ये त्यांच्या मागे असलेले सगळे टेन्शन जाण्यासाठी एकमेव असा उपाय कुठला असेल तर नामसंकीर्तन आणि कथा आहे। या कथेच्या माध्यमातून माणूस आपल्या संसारातले जे निगेटिव्ह विचार आहे ते विसरून परमात्म्याशी एकरूपता साधता येते। म्हणून या कलियुगामध्ये कथा ऐकणं हे सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। आता ही कथा गिरगाव नगरीतील गुरुपतय्या स्वामी महाराज संजीवन समाधी मठ संस्थान या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्ताने गेली 3 वर्ष या कथेचं आयोजन होतं। आज या कथेचा 3रा दिवस आहे आणि आज या कथेचं या ठिकाणी निरूपण चालू आहे। जीवनाचं कल्याण करायचं असेल तर या धावपळीच्या जगामध्ये थोडा तरी वेळ आपण परमार्थाला दिला पाहिजे आणि परमार्थातूनच आपण जीवनाची शांती प्राप्त करू शकतो। प्रपंचामध्ये कितीही धावपळ केली तरी ती शांती आपल्याला प्राप्त होत नाही। ती शांती प्राप्त करण्यासाठी थोडा तरी आश्रय भजनाचा घेतला पाहिजे आणि थोडं तरी कथेमध्ये येऊन बसलं पाहिजे। हा सगळ्याला निरोप आहे। दया, क्षमा, शांती आणि समरूपता, जगामध्ये समता साधायची असेल तर तुम्ही सत्संगाचा जरूर लाभ घ्यावा एवढी विनंती। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।